कारण नवनाथजी, या देशातला सत्ताधारी पक्ष तुम्ही आहात आणि इथं आरोप केला गेला की या देशातल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात मतं डिलीट करण्याचं षडयंत्र रचलं गेलं। देशातल्या निवडणूक आयोगावरती गंभीर सवाल उपस्थित केले गेले। हे गंभीर सवाल या देशाच्या लोकशाहीसाठी घातक नाहीयेत का? विलासराव, जनता जेव्हा आपल्याला आशीर्वाद देत नाही, जनता जेव्हा आपल्याला राज्य करण्यासाठी निवडून देत नाही, आपल्याला राज्य करता येत नाही, त्यावेळेला अराजकता पसरवण्याचं काम काही लोकांकडनं केलं जातंय आणि नक्षलवाद्यांचा अजेंडा पुढे रेटण्याचं काम राहुल गांधी दुर्दैवाने करतायत। राहुल गांधी सातत्यानं फक्त माध्यमांच्या समोर येऊन वायफळ बडबड करतात, त्याचे कुठलेही पुरावे कोर्टासमोर सादर करत नाहीत, कोर्टामध्ये जात देखील नाहीत। जाणीवपूर्वक देशामध्ये अराजकता पसरवता येईल अशा पद्धतीचं वक्तव्य सातत्यानं राहुल गांधी करतायत। आत्ताच तासाभरापूर्वी राहुल गांधी यांचं ट्विट आहे, ते म्हणतायत की इथली जेनझी या वेचावर आवाज उठवेल। जेनझीचा उल्लेख कुठे आला? जेव्हा नेपाळमध्ये अशा पद्धतीची अराजकता निर्माण झाली आणि नेपाळमध्ये विध्वंस झाला, त्या विध्वंसाच्या लाईनवर या देशाला घेऊन जायचंय का? राहुल गांधी सातत्यानं या देशामध्ये अराजकता माजली पाहिजे, नेपाळ सारखी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे अशा पद्धतीचा इशारा तर देत नाहीत का? राहुल गांधींचं आताच ट्विट त्याच दिशेनं आहे, जेनझी या प्रश्नाला उत्तर देईल असं म्हणून राहुल गांधींना नेमकं काय सुचवायचंय? राहुल गांधींना इथे नेपाळ सारखी अराजकता निर्माण करायची का, हा आमचा सवाल आहे। राहुल गांधींकडे पुरावे असतील, राहुल गांधींकडे या संदर्भामध्ये ठोस काही असेल तर त्यांनी या प्रकरणामध्ये कोर्टात जायला पाहिजे, सुप्रीम कोर्टात जायला पाहिजे, याचिका दाखल करायला पाहिजे आणि या प्रकरणात जर काही तथ्य असेल तर कोर्ट त्या प्रकरणात कारवाई करेल। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की हा देश संविधानावर चालतो। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जर का या व्यवस्थेवर विश्वास नसेल तर कोर्टाचा दरवाजा दिलेला आहे। आपल्याला कुठल्याही व्यवस्थेवर विश्वास ठेवायचा नाही, लोकांनी यांना नाकारलं। विलासराव, तुम्हाला आठवत असेल महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये लोकसभेला महाविकास आघाडीला महाराष्ट्रातून सर्वाधिक जागा मिळाल्या। राहुल गांधी 6 महिने कुठेही काही बोलले नाही की आम्हाला ईव्हीएम वर शंका आहे, आम्हाला मतचोरीवर शंका आहे, चकार शब्दाने देखील राहुल गांधी बोलले नाही। कर्नाटकमध्ये यांचा विजय होतो, चकार शब्दांनी बोलले नाही। आणि जेव्हा महाराष्ट्रात यांचा दारुण पराभव झाला, लोकांनी यांना घरी बसवण्याचं काम दिलं, त्यानंतर मात्र अशा पद्धतीची बडबड सुरू आहे। हनुमंत